मोठी यशोगाथा ही अपयशांची कथा असते. आपणास अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते हे माहीत आहे, परंतु राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधी त्यांचा जीवनाचा जर परिचय करून घेतला तर असं लक्षात येतं की 21व्या वर्षी त्यांना व्यवसायात तूट आली. 22व्या वर्षी ते विधिमंडळाचं निवडणूक हरले. 24व्या वर्षी पुन्हा त्यांना व्यवसायात तूट आली. 26व्या वर्षी त्यांना त्यांच्या प्रिय पत्नीचं निधन झालं. 27व्या वर्षी त्यांना इतकं नैराश्य आलं की आत्महत्या करावी वाटली. त्यातून ते सावरले, आपलं कार्य करत राहिले. 34व्या वर्षी पुन्हा ते विधिमंडळाचं इलेक्शन हारले. 45व्या वर्षी ते अमेरिकेच्या सिनेटचे इलेक्शन हारले. 47व्या वर्षी ते अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरले. 49व्या वर्षी पुन्हा सिनेटची निवडणूक हरले आणि 52व्या वर्षी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या जीवनाची मोठं होण्याची जी प्रेरणा होती ती इतकी खोलवर होती. त्यांचा ध्येयाचा ध्यास हा परिपूर्ण होता. त्यासाठी ते सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध, कठोर परिश्रम करत राहिले. प्रत्येक अपयशात खचून न जाता, नैराश्यात न जाता, त्या प्रत्येक अपयशाचा उपयोग मोठं होण्यासाठी, त्यात झालेल्या चुका दुरुस्त करत, अधिक समाजाची सेवा करत ते पुढे चालत राहिले, जीवन प्रवास करत राहिले, समाजसेवा, राष्ट्रसेवा करत राहिले आणि प्रत्येक निवडणूक जी ती हारले त्या अनुभूतीचा त्यांना जास्तीचं मोठं होण्यासाठीच उपयोग झाला आणि ते अमेरिकेसारख्या अत्यंत विवेकी नागरिकांच्या देशाचे, सुज्ञ नागरिकांच्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. केवढा दुर्दम्य आशावाद असेल, केवढा ध्येयाचा टोकदार ध्यास असेल, केवढी एकाग्रता असेल, समाजाच्या प्रती केवढा आदर आणि प्रेम असेल, लोक जोडण्याची कशी उत्तम कला असेल याचा अंदाज येतो. याचप्रमाणे अजून यशवंत होण्यासाठी वेळेचं नियोजन आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. मोटर व्हेकल ॲक्टनुसार माणसाचं सरासरी वय 75 वर्ष मानलेलं आहे. या 75 वर्षाचा विनियोग आपण कसा करतो यावर आपलं यश अवलंबून असतं. 75 वर्षांपैकी 30 वर्ष माणसं सेवा, नोकरी, व्यवसाय करतात. 24 वर्ष माणसं झोपलेली असतात. 5 वर्ष माणसं जेवत असतात. 4 वर्ष ते समाजकारण, कार्यक्रमात जाणे, लोकांशी बोलणे, गप्पा गोष्टी करणे याच्यात जातात. 3 वर्ष ते परिवारात घालवतात आणि 2 वर्ष स्वच्छतागृहात जातात. या सर्वांची एकूण बेरीज होते 67 वर्ष. 75 मधून हे 67 वर्षे वजा गेले, 68 वर्ष बेरीज होते. 75 मधून 68 गेले, 7 वर्ष शिल्लक राहतात. या 7 वर्षाचा विनियोग, याच्यातला प्रत्येक मिनिट जर निष्काम कर्मासाठी संपूर्ण नियोजनाने आणि सातत्यपूर्ण जर याचा वापर झाला तर जगातली कोणतीही ताकद माणसाला यशवंत होण्यापासून परावृत्त करू शकत नाही.
यात पुढचं असं म्हणता येऊ शकतं की ही सामान्य माणसांची सुद्धा मोठं होण्याची ताकद असते हे दाखवतं. मग ही जी जगातली महापुरुष मंडळी होऊन गेली, याच्यात हे जे उर्वरित 75मधून 68 गेले, 7 वर्ष आणि 30 वर्ष नोकरी व्यवसाय, त्यांचा तर काही नोकरी व्यवसाय नाही, ते सतत समाजाच्या हितासाठी, समाजकारणासाठी संपूर्णपणे योगदान देतात. म्हणजे 30 आणि 7 37 वर्ष जो माणूस प्रत्येक मिनिटाचा उपयोग समाजकारणासाठी, राष्ट्रकारणासाठी, विश्वकल्याणासाठी, विश्वबंधुत्वासाठी वापरेल, तो माणूस जगात महात्मा झाल्याशिवाय राहत नाही. महात्मा गांधी असतील, अब्राहम लिंकन असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, ही सारी, गौतम बुद्ध असतील, ही सारी महापुरुष संत महात्मा मंडळी ही हाडामांसाची माणसं होती. यांना आपण देवबाप्पा करून ठेवल्यामुळे आपण आपली सोय करून घेतली आहे. आपण त्यांना हाडामांसाचा माणूस मानला, तर त्यांच्याबरोबर आपण आपली तुलना केली तर आपला कुठेही नीट हिशोब लागत नाही की आपण कोण आहोत. आणि म्हणून मग महापुरुषांचा अभ्यास, महापुरुषांच्या चरित्राचं श्रवण, वाचन, मनन, निधिध्यासन केलं तर त्यांच्या मोठ्यापणाचा सुगंध आपल्या प्रत्येक नसानसात उतरेल आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेद्वारे यशवंत होणारच इतकं सामर्थ्य, इतकं आत्मबळ आपल्याला प्राप्त होतं असं